चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या बागेतील टोमॅटो, मिरच्या, वांगे सगळं दाखवते। आज मी ते तोडून मस्त टोमॅटोची चटणी बनवणार आहे। इतके सुंदर टोमॅटो आलेले आहेत माझ्या बागेमध्ये, खूपच सुंदर। हे बघा, एवढ्या लख्ख उन्हामध्ये असं छान बगीचा हिरवागार मस्त दिसत आहे। हे टोमॅटोज तोडणार आहे। पत्तागोबी पण आलेली आहे, हिरव्या मिरच्या पण आलेल्या आहेत। सगळीकडे टोमॅटो, वांगे सगळं आलेलं आहे झाडांना। आता मी मस्त तोडून त्याची भाजी बनवणार आहे। बघा किती सुंदर असे टोमॅटो झालेले आहेत, सगळं लाल लाल एकदम छान। एवढे नॅचरल टोमॅटो कुठे मिळतील का आपल्याला? आता तर सगळं रासायन खूप टाकू त्याला पिकवत आहेत। हिरवे पण टमाटे लाल करत आहेत, पण माझ्या गच्चीला एकदम नैसर्गिक पद्धतीने मी टोमॅटोचे झाडं लावलेले आहेत। खूपच सुंदर असे टोमॅटो आलेले आहेत, भरगच्च। जवळजवळ 1 किलो टोमॅटो आरामात निघतील। खूपच सुंदर असे टोमॅटो आहेत, छोटे छोटे चेरी टोमॅटो पण आहेत। बघा किती सुंदर आलेले आहेत, खूप छान असे टोमॅटो। आता मी तोडणार आहे मिरच्या। आता मिरच्या बघा किती निघत आहेत ते, हे बघा खूप सुंदर अशा मिरच्या पण आलेल्या आहेत, खूपच छान। मिरच्याचा ठेचा तर काय भारी होईल आता। खूपच सुंदर अशा मिरच्या पण आलेल्या आहेत। मी 1-2दा तोडून घेतल्या होत्या मागे पण पोहे बनवण्यासाठी। खूपच सुंदर अशा मिरच्या आहेत, हे बघा खूप सुंदर मिरच्या, टोमॅटो। असं आपल्या गच्चीवरच छान गार्डन बनवलं ना तर खूप छान आपल्याला खायला भेटेल भाजीपाला, फळं, फुलं। खूपच छान। उन्हामुळे झाडं सुकलेत, पण खूप छान असे काटेदार वांगे आलेले आहेत, असे हातामध्ये बुडत आहेत माझ्या। खूप छान, बापरे काटेच काटे। किती सुंदर वांगे आलेले आहेत। काटे, हे बघा बापरे। अजून एक आहे इथं, बापरे। हे बघा वांगे, मिरच्या आणि टोमॅटो, एक ट्रॉली भरून फुल निघालेलं आहे। खूपच छान। पत्तागोबी पण किती सुंदर आलेली आहे बघा। हे